श्री स्वामी समर्थ. दर महिन्याला पौर्णिमा ही येत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवासही करत असतो. काही लोक करतात, काही लोक करत नाही. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळात सत्यनारायणची पूजा कशी मांडायची ही माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही या दिवशी जर कधी पौर्णिमेचा उपवास केला त्या दिवशी तुम्ही तिखट पदार्थ हा खायचा नाही. फक्त फळ, दूध आणि गोड पदार्थच ग्रहण करायचं आहे. सुरुवातीला रांगोळी करायची आहे. रांगोळीवर तुम्हाला रांगोळी काढायची, त्यावर चौरंग ठेवायचा. चौरंगावर पांढरं, पिवळं किंवा लाल कलरचं वस्त्र हे तुम्हाला टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्ही तांदूळाची रास ठेवायची आणि त्यावर सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे. फोटो नसेल तर तुमचे जे पुस्तक असतं सत्यनारायणच्या कथेचं ते पुस्तक जरी ठेवलं तरी चालेल. आणि नंतर त्याच्यासमोर गव्हाची रास ही मांडायची. त्यावर हळदी आणि कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर तांब्या म्हणजे कलश हा तुम्हाला ठेवायचा आहे. स्टीलचा तांब्या वापरला तरीही चालेल. त्या पाण्यात तुम्हाला सुपारी, एक नाणं टाकायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प टाकायचं आहे आणि आंब्याची डहाळीही तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे. नंतर त्यावर तुम्हाला तम्हाण ठेवायची आहे. ताम्हण जी असते ती ठेवायची. ताम्हणावर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ टाकल्यानंतर त्यावर तुम्हाला आपल्या बाळकृष्णाची मूर्तीही मांडायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करून पुष्प अर्पण करायचं आहे. नंतर कलशाच्या डाव्या बाजूला गणपतीची सुपारी मांडायची आहे आणि गणपतीची सुपारी मांडताना ओम गणपते नमः असं म्हणायचं आहे. नंतर त्याच्या बाजूला तुम्हाला परत 2 विड्याची पानं घ्यायची. दरवेळी तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची, असे तुम्हाला 6 विड्याची पानंही लागणार आहेत. नंतर तुम्हाला तिथे मध्यभागी कुलदेवतेच्या सुपारीची स्थापना करायची आहे. त्यावर तांदूळाची रास ठेवायची, त्यावर सुपारी ठेवायची, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतर परत 2 विड्याची पानं ठेवून तुम्हाला वरुण देवतांची मांडणी करायची, सुपारीची मांडणी करायची. आणि तेव्हा तुम्हाला ती सुपारीची मांडणी करताना परत तांदूळाची रास ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आणि गायत्री मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. तर ही सगळी पूजा पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सुपारीसमोर एक वाटी साखर ही प्रसाद म्हणून ठेवायची आहे आणि शिरा तुम्हाला नैवेद्यासाठी करायचा आहे. तसेच तुम्ही सुरुवातीला जेव्हा पूजा मांडण्यासाठी तयारी करता त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलित करूनच तुम्ही पूजा करायला सुरुवात करायची आहे. सगळ्या देवतांना पुष्प वगैरे अर्पण करायचे आहेत. शंख असेल शंख ठेवायचा उजव्या बाजूला आणि कलशाच्या डाव्या बाजूला घंटीही तुम्हाला ठेवायची आहे आणि चौरंगाच्या दोन्ही बाजूला आंब्याचे डहाळेही तुम्हाला लावायचे आहेत. तसेच त्यासमोर तुम्हाला चौरंगाच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि नंतर सत्यनारायण पूजेचे कथेतील 5 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. 5 अध्याय वाचून झाल्यावर सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि नंतर सत्यनारायण भगवानची आरतीही करायची. अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायणाची पूजा ही मांडू शकता.